न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विविधतेतून एकतेचा संदेश विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक शाम देश के नाम सांस्कृतिक सोहळा संपन्न। देशाच्या विविधतेत दडलेली एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विराज इंटरनॅशनल स्कूल बोईसर येथे एक शाम देश के नाम या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली। काश्मीरपासून आसामपर्यंत आणि गुजरात, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांच्या लोककला, वेशभूषा, संगीत आणि नृत्यांचे मनोहारी सादरीकरण करून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवले। प्रेरणादायी काव्य, देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभावनेची लहर निर्माण केली। समारोपाच्या देशभक्तीपर गीताला विशेष दाद मिळाली। विद्यार्थ्यांनी वाघ्या, मुरळी, नेतृत्वाची भाषणे आणि प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून जबाबदार नागरिकत्व आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले। प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री विजेते तारफा वादक भिकल्या लाडक्या धिंड्या हे उपस्थित होते। त्यांचा विशेष सत्कार व सन्मान सुद्धा करण्यात आला। यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा, जिल्हा मुख्याधिकारी डॉक्टर इंदुराणी झाखड, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला। यावेळी प्राचार्य डॉक्टर देव वसिष्ठ उपाध्याय म्हणाले, केवळ शैक्षणिक विकास नव्हे तर चारित्र्य, सांस्कृतिक मूल्ये, सहानुभूती आणि आत्मविश्वास असले जबाबदार नागरिक घडविणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे। श्री नीरज राजा कोचर आणि श्री मॅक्स्यू कोचर यांच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत आज 900हून अधिक विद्यार्थी IB, IGCSE आणि CBSE अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेत आहेत। शिक्षणासोबत क्रीडा, कला, नेतृत्वगुण आणि 21व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो। एक शाम देश के नाम या सोहळ्यातून विद्यार्थ्यांनी विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख हा संदेश प्रभावीपणे दिला। वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, iNews 28 मराठी, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।